नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्यूब रूट म्हणजे घनमूळ कसं काढायचं त्याची ट्रिक बघायची आहे. चला तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे 110 592 ह्याचं तुम्हाला काय काढायचे? घनमूळ काढायचे. तर मग घनमूळ काढत असताना तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. 1 ते 9 पर्यंत तुम्हाला घनपाठ पाहिजे. पण बघा, लिहूया इथं 1 चा घन किती असतो मित्रांनो? 1 असतो. त्याच्यानंतर 2 चा घन किती असतो? 2 चा घन 8 असतो. घन म्हणजे काय? तर 2 3 वेळेस गुणाकार. 3 चा घन किती असतो? 27 असतो. 4 चा घन 64. 5 चा घन 125. 6 चा घन 216. 7 चा घन 343. 8 चा घन असतो 512 आणि मित्रांनो 9 चा घन असतो 729 आणि 10 चा घन असतो 1000. कमीत कमी एवढं तरी तुम्हाला पाठ पाहिजे. आता बघा, घनमूळ काढत असताना जसं आपण वर्गमूळ काढत असताना त्याची पॉवर 2 होती म्हणून उजव्या साईडकडून 2 डिजिट सोडून देत होतो आणि डॉटेड लाईन ओढत होतो. त्याच पद्धतीने मित्रांनो घनमूळ काढत असताना इथं पॉवर 3 असणार आहे घनमुळाची, क्यूब रूटची. म्हणून आपल्याला उजव्या साईडकडून आता 3 डिजिट सोडून द्यायचे आणि एक डॉटेड लाईन ओढायची. बरोबर आहे? त्याच्यानंतर जसं वर्गमूळ काढत असताना आपण शेवटचा अंक बघत होतो 1 ते 9 मध्ये, त्याच पद्धतीनं क्यूब रूट सुद्धा काढत असताना, घनमूळ काढत असताना हा शेवटचा 2 अंक बघायचा आहे तुम्हाला. इथं जी मी 1 ते 10 पर्यंतचे घन लिहिलेले आहेत, तर ह्या 1 ते 9 पर्यंतच्या बघायचे आपल्याला 10चा गरज पडणार नाही. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे, की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर तुम्हाला एकक स्थानी 2 हा अंक भेटणार आहे. बरोबर आहे? तर मित्रांनो तो नंबर असणार आहे 8. कोणता असणार आहे? 8 असणार आहे. 8 चा घन केल्याच्या नंतर तुम्हाला एकक स्थानी 2 भेटणार आहे. कितीचा घन केल्यावर? 8 चा घन केल्यावर. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा, ज्यावेळेस तुम्ही 3 चा घन करणार आहात, त्यावेळेस एकक स्थानी 7 भेटणार आहे. 7 चा घन करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला एकक स्थानी 3 भेटणार आहे. म्हणजे काय? तर 3 आणि 7 ची जोडी आहे आणि 2 आणि 8 ची जोडी आहे. म्हणजे जर तुम्ही 3 चा घन केला तर एकक स्थानी 7 भेटणार आहे. 7 चा घन केला तर एकक स्थानी 3 भेटणार आहे. 2 चा घन केला तर एकक स्थानी 8 भेटणार आहे आणि 8 चा घन केला तर एकक स्थानी 2 भेटणार आहे. आता हे 4 नंबर जर सोडले तर बाकीचे जे काही नंबर उरलेले आहेत त्यांचा जर तुम्ही घन केला तर तोच नंबर तुमच्या एकक स्थानी भेटणार आहे. म्हणजे कसं? बघा, जर तुम्ही 4 चा घन केला तर बघा 4च एकक स्थानी भेटणार आहे. 9 चा घन केला तर 9च एकक स्थानी भेटणार आहे. त्याच्यानंतर 6 चा घन केला तर 6च एकक स्थानी भेटणार आहे. 5 चा घन केला तर 5च एकक स्थानी भेटणार आहे आणि 1 चा घन केला तर एकच एकक स्थानी भेटणार. म्हणजे फक्त 3, 7 आणि 2, 8 हे जर 4 नंबर सोडले तर बाकीच्या नंबरचा तुम्ही घन केल्याच्या नंतर तोच नंबर तुमच्या एकक स्थानी भेटणार. मग आता मला सांगा 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे, की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 2 भेटणार आहे? तर तुम्हाला सांगितलंय का इथं 8 आणि 2 ची जोडी सोबत आहे. नसेल तर इथं आहे तुमच्या समोर 8 चा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तुम्हाला काय भेटतंय? 2 भेटतंय. म्हणजे उजव्या साईडचं काम संपलं, तुम्हाला 8 आलेलं आहे. वर्गमूळ काढत असताना 2 नंबर येत होते. बरोबर आहे? नंतर आपल्याला कंपेअर करावं लागत होतं. पण घनमूळ काढताना खूप सोपं आहे. एकच नंबर येणार आहे. उजव्याही साईडला आणि डाव्याही साईडला. उजव्या साईडचं काम संपलं. आता डाव्या साईडचा नंबर बघा. ह्या डॉटेड लाईनच्या इकडे उरलेला नंबर 110 आहे. ह्या 110 च्या आधीचा असा नंबर बघायचा आहे तुम्हाला ज्याचं घनमूळ निघतंय. 110 च्या आधीचं घनमूळ किती आहे बघा. आता 1 ते 10 मध्येच येणार आहे. 3 अंकी सोपं असल्यामुळं. तर 110 च्या आधीचं घनमूळ बघा. 110 च्या आधीचं पाहिजे. किती आहे? 64 आहे. कितीचा आहे? 4चा आहे. म्हणून इथं 4 येणार आहे. म्हणून हे घनमूळ असणार आहे 48. कितीचं असणार आहे? 48. खूप सोपं आहे मित्रांनो. उजव्याही साईडला एकच नंबर येणार आहे. डाव्या साईडला एकच नंबर येणार आहे. त्याच्यामुळे कंपेअर वगैरे काहीच करायची गरज नाही. फक्त त्याच्या आधीचं घनमूळ बघायचं डाव्या साईडला आणि उजव्या साईडचा जो शेवटचा अंक आहे 1 ते 9 मध्ये कोणता नंबरचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तो अंक येतो एवढंच बघायचं आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढला क्वेश्चन आहे 13,824 याचं घनमूळ काढायचंय. पहिली स्टेप काय सांगितली मित्रांनो? पॉवर इथं घनमुळात पॉवर 3 आहे. त्याच्यामुळे उजव्या साईडकडून 3 डिजिट सोडायचे आणि एक डॉटेड लाईन ओढायची. वळली. मला सांगा हा शेवटचा अंक 4 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे, की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 4 येणार आहे? मग तो नंबर 4च असणार आहे. 4 चा घन किती असतो? 64 असतो. मी तुम्हाला सांगितलं फक्त 4 नंबर लक्षात ठेवायचे 2, 8 आणि 3 सह. कारण या नंबरचा घन केल्याच्या नंतर जसं 2 चा घन केला तर एकक स्थानी 8 येतंय. 8 चा घन केला तर एकक स्थानी 2 येतंय. आणि 3 चा घन केला तर एकक स्थानी 7 येते आणि 7 चा घन केला तर एकक स्थानी 3 येते. बाकी जे उरलेले नंबर आहेत जसं 1 आहे, 5 आहे, 4 आहे, 6 आहे, 9 आहे.
त्यांचा घन केल्याच्या नंतर तेच नंबर एकक स्थानी येतात. जसं 4चा घन केल्याच्या नंतरच एकक स्थानी 4 येते. म्हणून इथं कोण येणार आहे? ते 4च येणार. उजव्या साईडचं काम संपलं मित्रांनो. डाव्या साईडला उरलेला नंबर 13 आहे. तर 13च्या आधीचा असा नंबर बघा ज्याचं घनमूळ निघतंय. तर 13च्या आधीचं घनमूळ 8 आहे. ते कितीचं आहे 8? तर 2चं आहे. म्हणून इथं 2 येणार आहे. म्हणून हे घनमूळ फायनल आन्सर क्यूब रूट कितीचं असणार आहे? ते 24चं असणार आहे. कितीचं असणार आहे? 24चं. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 24. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. चला उजव्या साईडकडून 3 डिजिट सोडून द्या. सोडून दिले. डॉटेड लाईन वळा. वल्ली. एकक स्थानचा अंक 6. सांगा 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 6 भेटणार आहे? मग मी तुम्हाला सांगितलंय 3, 7 आणि 2, 8 सोडले तर बाकी जे नंबर उरणार आहेत तोच नंबर त्याच्या एकक स्थानी येते. म्हणजे 1 ते 9 मध्ये 6च नंबर आहे की ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 6च येणार आहे. कारण 6चा घन किती असतो मित्रांनो? 216 असतो. बघा 6च येणार आहे त्याच्या एकक स्थानी. उजव्या साईडचं काम संपलं. डाव्या साईडला उरलेला नंबर 175 आहे. मग 175च्या आधीचा असा नंबर बघायचा बाळांनो, ज्याचं काय निघलं पाहिजे? घनमूळ निघलं पाहिजे. मग 125च्या आधीचं घनमूळ 125 आहे. ते कितीचं आहे? 5चं आहे. कारण 6चं 216 होतंय. याच्यापेक्षा मोठं होतंय 6चं. त्याच्यापेक्षा लहान 125 आहे. कितीचं आहे? 5चं आहे. म्हणून इथं 5 येणार आहे. म्हणून हे घनमूळ असणार आहे आपलं 56चं. कितीचं असणार आहे? 56चं. वर्गमूळ काढत असताना आपल्याला इथं ह्याच्या पुढल्या नंबरनं मल्टिप्लाय करावं लागायचं. मग लहान किंवा मोठं ठरवावं लागत होतं. ह्याच्यामध्ये काही नाही घनमूळ काढताना. डाव्या साईडला, उजव्या साईडला एक एक नंबर येणार आहे. डायरेक्ट आन्सर येऊन जाणार आहे. 10 सेकंदामध्ये आन्सर येऊन जाते. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. उजव्या साईडकडून 3 डिजिट सोडून द्या. सोडून दिले. डॉटेड लाईन वळा. वल्ली. शेवटचा अंक 1. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे मित्रांनो, की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 1 हा अंक येणार आहे? तर मग मला सांगा 1 ते 9 मध्ये एकच नंबर आहे, की ज्याचा तुम्ही घन केल्यावर त्याच्या एकक स्थानी 1 येते. कारण 1चा घन 1च असतो. उजव्या साईडचं काम संपलं. डाव्या साईडला सांगा 753च्या आधीचा असा नंबर ज्याचं घनमूळ निघतंय. मग मला सांगा 9चं घन किती असतो? तर 9चा घन असतो 729. बरोबर आहे? घन म्हणजे काय? तर 3 वेळेस गुणाकार. 9 गुणिले 9 गुणिले 9 बघा 9 गुणिले 9 81 असतं. 81 गुणिले 9 9 1 9 9 8 72. बरोबर आहे? म्हणून 9चा घन किती असतो? 729 आणि 10चा घन असतो 1000. आपल्याला 1000 ह्याच्यापेक्षा मोठं होतंय. 753 पेक्षा लहान आहेत का नाही? 729. म्हणून ह्याच्या आधीचं घनमूळ 729 कितीचं आहे? 9चं आहे. म्हणून फायनल आन्सर आलं तुमचं 91. पुण्य घनमूळ असणार आहे, क्यूब रूट असणार आहे 91च. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. चला उजव्या साईडकडून 3 डिजिट सोडून द्या. डॉटेड लाईन ओढा. शेवटचा अंक बघा 1. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे मित्रांनो, की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तुम्हाला 1 हा अंक भेटणार आहे? तर आताच बघितलं होतं आपण. 1 ते 9 मध्ये एकच नंबर आहे, की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर त्याच्या एकक स्थानी 1 येणार आहे. उजव्या साईडचं काम संपलं. डाव्या साईडला 132च्या आधीचा असा नंबर बघा, की ज्याचं घनमूळ निघतंय. 132च्या आधीचं घनमूळ 125 आहे. किती आहे? 125 आहे आणि हे कितीचं आहे? तर 5चं आहे. कितीचं आहे? 5चं आहे. म्हणून हे घनमूळ क्यूब रूट जे असणार आहे, ते कितीचं असणार आहे? 51चं असणार आहे. कितीचं असणार आहे? 51चं. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 51. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. हां, उजव्या साईडकडून 3 डिजिट सोडून द्या. सोडून दिले. डॉटेड लाईन ओढा. वल्ली. एकक स्थानी 1. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे मित्रांनो, की ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 1 येतंय? मग मी आताच सांगितलं होतं. तर एकच नंबर आहे, की ज्याचा घन केल्यावर त्याच्या एकक स्थानी 1 येतंय. तर एकच असणार आहे. इकडे लेफ्ट हँड साइडला 357च्या आधीचा असा नंबर बघायचा आहे ज्याचं घनमूळ निघतंय. 357च्या आधीचं घनमूळ 6चा घन आताच लिहिला होता आपण 216 असतो. 7चा घन किती असतो? 343 असतो. बरोबर आहे? 8चा घन किती होतो? 512 होतो. 512 मोठं होतंय. 357च्या लहान 343 कितीचं आहे? 7चं आहे. म्हणून इथं 7 येणार आहे. म्हणून हे घनमूळ असणार आहे 71. कितीचं असणार आहे? 71. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. हां, उजव्या साइडकडून 3 डिजिट सोडून द्यायचे, डॉटेड लाईन ओढायची. एकक स्थानी 2 कुठे येतंय? आपण जोडी लक्षात ठेवली होती. 2 ला 8, 8 ला 2, 3 ला 7 आणि 7 ला 3. तर 8चा घन केल्याच्या नंतर तुम्हाला एकक स्थानी 2 भेटते. कारण 8चा घन किती असतो? 8चा घन 512 असतो. बरोबर आहे? म्हणून 8चा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 2 येणार आहे. म्हणून इथं 8 येईल. 314. 314च्या आधीचा नंबर ज्याचं घनमूळ निघतंय, तर मला सांगा 6चं 216 घन असतंय. म्हणून इथं 6 येणार आहे. म्हणून हे आन्सर असणार आहे तुमचं 68. कितीचं असणार आहे? 68. खूप सोपं आहे मित्रांनो. 10 सेकंदामध्ये आन्सर येऊन जातं. तुम्हाला जर घनपाठ असतील
15 पर्यंतचे जर घनपाठ असतील तर तुम्ही ओव्हरऑली तुम्हाला काही करायची गरज लागणार नाही. चला पुढे. हा, 2 कुठे येते? आताच बघितलं होतं आपण. 8चा घन केल्याच्या नंतर त्याच्या एकक स्थानी 2 म्हणजे 2 येते. 8चा घन 512 असतो. 314च्या आधीचा नंबर ज्याचं घनमूळ निघतंय, तर 314च्या आधीचं घनमूळ किती आहे? 216 आहे. कितीच आहे? 6च आहे. म्हणून आन्सर असणार आहे 68. किती असणार आहे? 68. पुढे जाऊ आपण. चला, उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडून द्या. डॉटेड लाईन ओढा. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 2 येणार आहे? तर 8चा घन केल्यावर 8चा घन 512 असतो, म्हणून 8चा घन केल्यावर तुम्हाला एकक स्थानी 2 भेटणार. उरलेला नंबर बघा आता 4 अंकी आहे 1259. तर 1259 च्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय. बाळांनो, 10चा घन किती असतो? 1000 असतो. 11चा घन किती असतो? तर 1331 असतो. किती असतो? 1331. 1259 पेक्षा मोठे आहेत 1331. त्याच्यापेक्षा लहान पाहिजे. त्याच्यापेक्षा लहान घन किती आहे? 1000 आहे आणि ते कितीच आहे? 10च आहे. म्हणून हे घनमूळ फायनली कितीचं आलं? 108चं आलं. कितीचं आलं? 108. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. चला, 3 डिजिट सोडून द्या. उजव्या साइड कडून डॉटेड लाईन वरली. शेवटचा एकक स्थानचा अंक 1. सांगा 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तुम्हाला 1 भेटणार आहे? तर एकच असणार आहे. 1 चा घनच 1 असतो, म्हणून उजव्या साइडला 1 येणार आहे. डाव्या साइडला उरलेला नंबर 132 आहे. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय. 132 च्या आधीचं घनमूळ 125 आहे. ते कितीचं आहे? तर ते 5चं आहे. म्हणून तो 5 येणार आहे. म्हणून फायनली आन्सर कितीचा असणार आहे? 51. किती असणार आहे फायनली आन्सर? 51. पुढे जाऊ आपण. हा, 3 डिजिट सोडून द्यायचे, डॉटेड लाईन ओढायची. 9. सांगा 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे मित्रांनो की ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 9 येणार आहे? तर आपल्याला तोच नंबर असणार आहे. 9चाच घन केल्यावर एकक स्थानी 9 येते. कारण 9चा घन किती असतो? तर 9चा घन 729 असतो. बरोबर आहे? म्हणून 9चा घन केल्यावरच एकक स्थानी 9 भेटणार आहे. लेफ्ट हँड साइडला उरलेला नंबर 59 आहे. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय. तर 3चा घन आहे 27. 4चा घन 64 होतो. तो 59 पेक्षा मोठा होतो, म्हणून 3चा येणार आहे. म्हणून इथं 3 येईल. म्हणून फायनली 59,319 हे कितीचं क्यूब रूट आहे? कितीचं घनमूळ आहे? तर ते घनमूळ आहे 39. कितीचं आहे? 39चं. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 39. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. चला, कितीही अंकी नंबर असू द्या, तुम्ही घनमूळ 10 सेकंदात काढू शकता. 3 डिजिट सोडून दिले. शेवटचा एकक स्थानचा अंक बघा 9. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 9 भेटणार आहे? आताच बघितलं होतं, तर 9च नंबर आहे. कारण 9चा घन किती असतो मित्रांनो? 729 असतो. म्हणून 1 ते 9 मध्ये 9 नंबर असा आहे ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 9 हा अंक भेटणार आहे. डाव्या साईडला बघा 704. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय. 704 च्या आधीचं घनमूळ मला सांगा. 7चं घन 343 असतो. 8चा घन 512 असतो. 9चा घन 729 असतो. आपल्याला 704 च्या आधीचं 704 च्या आधीचं घनमूळ किती आहे? 512 आहे. कितीचं आहे? 8चं आहे. म्हणून इथं 8 येणार आहे. म्हणून हे फायनली आन्सर असणार आहे 89. म्हणून हे क्यूब रूट कितीचं असणार आहे? 89चं असणार. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. 24,389. 3 डिजिट सोडून द्या, डॉटेड लाईन ओढा वरली. एकक स्थानचा अंक शेवटचा 9. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर बाळांनो एकक स्थानी 9 येणार आहे? तर 1 ते 9 मध्ये 9च नंबर आहे की ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 9 येते. कारण 9चा घन 729 असतो. डाव्या साईडला उरलेला नंबर 24. त्याच्या आधीचं घनमूळ तर 27 3चं मोठं होतंय, म्हणजे 2चं घनमूळ 8 आहे. म्हणून 24च्या आधीचं घनमूळ 8 कितीचं आहे? तर 2चं आहे. म्हणून हे फायनली आन्सर असणार आहे 29. कितीचं असणार आहे? 29चं घनमूळ क्यूब रूट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा, कितीही अंकी नंबर असू द्या, काही अडचण नाही. 3च डिजिट सोडून द्यायचे तुम्हाला. सांगा 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तुम्हाला 3 येतंय? तर 1 ते 9 मध्ये 7 हा अंक असा आहे. 7चा घन 343 असतो बघा. कारण 3 आणि 7 ची जोडी असते म्हणून सांगितलं होतं आणि 2 आणि 8 ची जोडी असते. तर 7चा घन केल्याच्या नंतर तुम्हाला एकक स्थानी 3 भेटणार आहे 1 ते 9 मध्ये. मग मला सांगा, आता जो लेफ्ट हँड साइडला उरलेला नंबर आहे 1601 त्याच्या आधीचा घन, बरोबर आहे?
मग तुम्हाला 15 पर्यंतची थोडे घन पाठ पाहिजे नसतील तर आपण इथे लिहू मित्रांनो. बघा, 11चा घन 1331 असतो, 12चा घन 1728 असतो, 13चा घन किती असतो, तर 13चा घन असतो 2197. 13चा घन किती असतो, 2197 असतो. बरोबर आहे. मग मला सांगा, आपल्याला 1601च्या आधीचा पाहिजे. 1601च्या आधीचा 1728 तर मोठं होते. 1601च्या आधीचं घनमूळ 11च आहेत, 1331. म्हणून इथं 11 येणार आहे. म्हणून फायनली आन्सर असणार आहे तुमचं 117. कितीचा असणार आहे, 117. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट, उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडून द्या, डॉटेड लाईन वाला बोलली. एकक स्थानचा अंक 8 आहे. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे मित्रांनो, की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर तुम्हाला एकक स्थानी 8 भेटणार आहे. तर 8 ला 2 ची जोडी असते, म्हणून 2 चा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 8 भेटते. मग मला सांगा, उरलेला नंबर 1061 आहे, त्याच्या आधीचा असा नंबर सांगा ज्याचं घनमूळ निघतंय. 1061 च्या आधीचं घनमूळ 1000च आहे आणि ते कितीच आहे, तर ते 10च आहे. कितीच आहे, 10च आहे. म्हणून फायनली क्यूब रूट असणार आहे 102. कितीचं असणार आहे, 102च असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. चला 3 डिजिट सोडून द्या, डॉटेड लाईन वाला वल्ली. शेवटचा अंक बघा 9. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे बाळांनो, की ज्याचं तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 9 भेटतंय. तर आपल्याला माहिती आहे फक्त 3, 7 आणि 2, 8 सोडलं तर बाकीचे जे नंबर उरलेले आहेत तोच नंबर त्याच्या एकक स्थानी येतो. म्हणजे 9चाच घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 9 येते, कारण 9चा घन 729 असतो बाळांनो. डाव्या साईडला उरलेला नंबर 970 आहे. मला सांगा, त्याच्या आधीचा असा नंबर पाहिजे ज्याचं घनमूळ निघतंय. तर 970च्या आधीचं घनमूळ 9च आहे, कारण 9चा घन किती असतो, 729 असतो. आणि 10चा घन 1000 होतो, जो 1000 970 पेक्षा मोठा आहे. 970 पेक्षा लहान 729 कितीचा आहे, 9चा आहे. म्हणून हे जे क्यूब रूट असणार आहे हे 99च असणार आहे. कितीचं असणार आहे, 99च. खूप सोपं आहे बाळांनो. कितीही अंकी मोठा नंबर येऊ द्या, सेकंदामध्ये तुम्ही आन्सर काढू शकता. तुम्हाला फक्त 15 पर्यंतचे घनपाठ असणं गरजेचं आहे. चला, उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडून द्या, सोडून दिलं. शेवटचा अंक बघा 2. सांगा, 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 2 भेटणार आहे. तर 8 असा नंबर असणार आहे, कारण 8चा घन 512 असतो. 8चा घन 512 असतो, म्हणून 8चं घन केल्याच्या नंतर तुम्हाला एकक स्थानी 2 अंक भेटतील. लेफ्ट हँड साइडला 681 उरले मित्रांनो. त्याच्या आधीचा नंबर असा सांगा ज्याचं घनमूळ निघतंय. तर 681 च्या आधीचं घनमूळ 7चं घनमूळ 343. 7चा घन 343 असतो. 8चा घन 512 असतो. बरोबर आहे. आणि 9चा घन 729 असतो. 729 मोठं होते 681 पेक्षा. 681 पेक्षा लहान 512 आहे. कितीचं आहे, तर 8चं घन आहे. म्हणून इथे येईल 88. म्हणून फायनली आन्सर असणार आहे 88. ठीक आहे. कारण 681 चा आधीचा घन 512 हा 8चा आहे. म्हणून फायनली आन्सर किती येणार आहे, 88 येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडा, सोडून द्या, डॉटेड लाईन वाला वल्ली. शेवटचा अंक चेक करा 2. सांगा मला, 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 2 अंक भेटणार आहे. तर 8चा घन 512 असतो मित्रांनो. म्हणून 8चा घन केल्याच्या नंतर तुम्हाला एकक स्थानी 2 अंक भेटणार आहे. राहिलेला नंबर मला सांगा 21 आहे. तर त्याच्या आधीचा असा नंबर बघा ज्याचं घनमूळ निघतंय. 21च्या आधीचं घनमूळ 8 आहे आणि ते कितीच आहे, 2च आहे. कारण 3चा घन 27 ह्याच्यापेक्षा मोठा होतो, म्हणून 2च घ्यावं लागेल. म्हणून हे फायनली आन्सर असणार आहे किती, 28. खूप सोपं आहे, खूप म्हणजे खूप सोपं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. चला, उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडून द्या, डॉटेड लाईन वाला वल्ली. शेवटचा एकक स्थानचा अंक मित्रांनो किती आहे, 6 आहे. सांगा, 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 6 भेटणार आहे. तर 1 ते 9 मध्ये 6च अंक असणार आहे ज्याचा घन केल्यावर एकक स्थानी 6 भेटते. कारण 6चा घन 216 असतो मित्र. लेफ्ट हँड साइडला उरलेला नंबर 884 आहे. मला सांगा, त्यांच्यात आधीचा असा नंबर पाहिजे ज्याचं घनमूळ निघतंय. कारण 9चा घन किती असतो मित्रांनो, 729 असतो. बरोबर आहे. हे 884 पेक्षा लहान आहे. 10चा घन 1000 मोठा होतोय, म्हणून इथं 9 येणार आहे. म्हणून हे फायनली आन्सर असणार आहे 96. किती असणार आहे, 96. म्हणून हे घनमूळ क्यूब रूट असणार आहे 96. 96च असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. 3 डिजिट सोडून द्या, डॉटेड लाईन वाला बोलली. एकक स्थानचा अंक 7. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा तुम्ही घन केल्याच्या नंतर तुम्हाला एकक स्थानी 7 भेटणार आहे. तर 3चा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 7 भेटणार आहे. कारण 3चा घन किती असतो, 27 असतो. उरलेला नंबर 1860 आहे. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय.
मग 11चा घन किती असतो? आपण आताच बघितलं होतं 1331 असतो. 12चा घन किती असतो मित्रांनो? 1728 असतो. आणि 13चा घन किती असतो? 2197 असतो. तर 2197 हे 1860 पेक्षा मोठे आहेत. बरोबर आहे? मग 1860 पेक्षा लहान आहे 1728. ते कितीचा घन आहे? तर 12चा घन आहे. म्हणून इथं 12 येणार आहे. म्हणून फायनली घनमूळ जे क्यूब रूट असणार आहे ते कितीचं असणार आहे? 123चं. कितीचं असणार आहे? 123चं असणार आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडून द्या. डॉटेड लाईन वळा. बोलली. शेवटचा अंक 8, 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 8 येतंय? तर ते नंबर असणार आहे तुमचा 2, कारण 2चा घन 8 असतो. बरोबर आहे? डाव्या साईडला उरलेला नंबर 140 आहे. त्या 140च्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय. 140च्या आधीचं घनमूळ 125 आहे मित्रांनो. ते कितीचं आहे? 5चं आहे. म्हणून इथं 5 येणार आहे. म्हणून फायनली आन्सर तुमचं 52. बरोबर आहे? म्हणून फायनली हे क्यूब रूट कितीचं असणार आहे? 52चं असणार आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे. उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडून द्यायचे. जेवढी पॉवर आहे तेवढी डिजिट सोडून द्यायचे. 3 डिजिट सोडून द्यायचे, डॉटेड लाईन ओढायची. शेवटचा अंक 4 बघायचा. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे मित्रांनो ज्याचा घन केल्याच्या नंतर तुम्हाला एकक स्थानी 4 भेटणार आहे? तर फक्त 3 आणि 7 आणि 2 आणि 8 जर सोडलं तर बाकी जे उरलेले नंबर आहेत त्यांचा घन केल्याच्या नंतर तेच नंबर एकक स्थानी भेटतात. जसं 4चा घन केल्याच्या नंतर 4च एकक स्थानी भेटतं. कारण 4चा घन मित्रांनो किती असतो? घन म्हणजे 3 वेळेस गुणाकार. तर 4चा 3 वेळेस गुणाकार केल्याच्या नंतर 4चा घन 64 येतो. मग मला सांगा 262च्या आधीचा उरलेला नंबर आहे. आता हे लेफ्ट हँड साईडला 262. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा आहे मित्रांनो ज्याचं घनमूळ निघतंय. तर 6चा घन 216 असतो आणि 7चा घन 343 होतो. जो 262 पेक्षा मोठा होतो 343. म्हणून आपल्याला 262 पेक्षा लहान 216 आहे तो कितीचा आहे? तर 6चा घन आहे. म्हणून हे जे क्यूब रूट असणार आहे तर ते कितीचं असणार आहे? 64चं असणार आहे. कितीचं असणार आहे? 64चं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. 50,653. उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडून द्या. डॉटेड लाईन वळा. बोलली. शेवटचा एकक स्थानचा अंक 3, 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे मित्रांनो ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 3 भेटतंय? तर 7चा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 3 भेटतंय. कारण 7चा घन किती असतो? 343 असतो. किती असतो? 343 असतो. बरोबर आहे? उरलेला नंबर आहे 50. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय. 50च्या आधीचं घनमूळ 27 आहे. कितीचं आहे? 3चं आहे. म्हणून हे घनमूळ असणार आहे तुमचं 50,653 37. कितीचं असणार आहे? 37. चला मित्रांनो पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. 35,937. उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडून द्या. डॉटेड लाईन वळा. बोलली. शेवटचा एकक स्थानचा अंक मित्रांनो किती आहे? 7 आहे. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 7 भेटणार आहे? आताच बघितलं होतं 3. कारण 3चा घन किती असतो? 27 असतो. बरोबर आहे? उरलेला जो नंबर आहे 35, लेफ्ट हँड साइडला त्याच्या आधीचा नंबर बघा ज्याचं घनमूळ निघतंय. 35च्या आधीचं घनमूळ मित्रांनो 27 आहे. कितीचं आहे? 3चं आहे. म्हणून फायनली हे आन्सर असणार आहे 33. किती असणार आहे? 33. नेक्स्ट खूप सोपं आहे मित्रांनो. 10-10 सेकंदामध्ये आन्सर तुमचे येऊन जाणार आहे. चला राइट साइड कडून 3 डिजिट सोडा. डॉटेड लाईन ओढा. बोलली. शेवटचा अंक 1. सांगा मित्रांनो 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 1 भेटणार आहे? तर 1चाच घन. बरोबर आहे? 1चाच घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 1 भेटणार आहे. डाव्या साइडला उरलेला नंबर 29 आहे. त्या 29च्या आधीचा असा नंबर बघायचा बाळांनो ज्याचं घनमूळ निघतंय. ते 29च्या आधीचं घनमूळ 27 आहे आणि हे 27 घनमूळ कितीचं आहे? तर ते 3चं आहे. म्हणून 29,791 हे कितीचं क्यूब रूट आहे? तर 31चं क्यूब रूट आहे. कितीचं आहे? 31. नेक्स्ट क्वेश्चन. हां. 3 डिजिट सोडा. डॉटेड लाईन ओढा. बोलली. शेवटचा एकक स्थानचा अंक चेक करा. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तुम्हाला 1 भेटतंय? तर 1चाच घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तुम्हाला 1 भेटतं. उरलेला नंबर 3,442 आहे. मग त्याच्या आधीचा असा नंबर पाहिजे ज्याचं घनमूळ निघतंय. घन पाठ पाहिजे 15 पर्यंतचे. 11चा घन 1331 असतो. 12चा घन 1728 असतो मित्रांनो. 3 वेळेस गुणाकार करा येऊन जातं. 13चा घन 2197 असतो मित्रांनो. बरोबर आहे? त्याच्यानंतर तुमचा 14चा घन किती असतो? 14चा वर्ग किती असतो? पाठ असेल तर तुम्ही करू शकता डायरेक्ट. 27 44 आहे 14चा घन. किती आहे? 27 44 2744. नसेल
तर तुम्ही करा. 14चा 3 वेळेस गुणाकार बघा येऊन जातं कळणं गेलं तर. 14चा वर्ग असतो 196. 196 गुणिले 14 करा. 14 अंक 84, हातचे आले 8. 14 नव्वे 26चे 126 आणि 8 होतात 134 ला 4, हातचे आले 13. 14 एक 14 आणि 13 27, म्हणून 14चा घन बघा 2744 असतो. आणि 15चा घन आहे मित्रांनो 3375. हा 15चा घन आहे 3375. मग मला सांगा 3442 च्या आधीचा 3442 च्या आधीचा घन 3375 आहे आणि तो कितीचा आहे 15चा आहे, म्हणून तर 15 येणार आहे. म्हणून फायनली जे क्यूब रूट असणार आहे कितीचा असणार आहे 151 असणार आहे. कितीचा असणार आहे 151 असणार आहे. हे तुम्ही घन लक्षात ठेवा. कमीत कमी 15 पर्यंतचे तरी पाठ पाहिजे. 16चा जर पाहिजे असेल तुम्हाला तर तो असतो 4096. ठीक आहे. 16चा घन किती असतो 4096 असतो. ठीक आहे. तर एवढे जर तुम्ही केले पाठ तर तुम्हाला कसलेही क्यूब रूट काढता येईल. चला नेक्स्ट. हा, उजव्या साइड कडून 3 डिजिट 16 डॉटेड लाईन वळा वळली. एकक स्थानी 1 आहे मित्रांनो. मला सांगा 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे की ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तुम्हाला 1 भेटणार आहे. तर 1 चाच घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तुम्हाला 1 भेटतं. उरलेला नंबर जो आहे 226, त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय. तर 226 च्या आधीचं घनमूळ मित्रांनो 216 आहे. किती आहे 216? कितीचा आहे 6चा आहे. म्हणून फायनली हे आन्सर असणार आहे तुमचं 61. कितीचं येणार आहे? तर 61चं घनमूळ येणार आहे. क्यूब रूट येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडा. एकक स्थानचा अंक 1. चला 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी तुम्हाला 1 भेटणार आहे. तर 1 चाच घन केल्यावर एकक स्थानी 1 भेटते. लेफ्ट हँड साइडला उरलेला नंबर आहे 68. त्याच्या आधीचं घनमूळ ते किती आहे? 68 च्या आधीचं घनमूळ 64 आहे. ते कितीचं आहे? 4चं आहे. म्हणून फायनली मित्रांनो हे आन्सर असणार आहे 41. म्हणून हे जे 68,921 क्यूब रूट असणार आहे ते कितीचं असणार आहे? ते 41चं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा, उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडा. डॉटेड लाईन वळा वळली. शेवटचा एकक स्थानचा अंक 3. सांगा 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे बाळांनो ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 3 भेटतं. आपल्याला जोडी सांगितल्या मी 3 आणि 7, 2 आणि 8. बाकीचे जे नंबर उरलेले आहेत तेच नंबर त्याच्या एकक स्थानी येतात. मग मला सांगा 3 ची जोडी कोणासोबत आहे? 7 सोबत आहे. म्हणजे 3 येता असा कोणता नंबर असणार आहे की ज्याचा घन केल्यावर एकक स्थानी 3 येतंय? तर 7चा घन केल्यावर. कारण 7चा घन किती असतो? 343 असतो. 7चा घन किती? 343. म्हणून 7चा घन केल्यावर एकक स्थानी तुम्हाला 3 भेटणार. डाव्या साईडला उरलेला नंबर 658 आहे मित्रांनो. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय. तर 658 च्या आधीचं घनमूळ मला सांगा. 7चा घन 343 असतो. 8चा घन 512 असतो. 9चा घन 729 असतो. जो 600 पेक्षा मोठा होतो. 600 पेक्षा लहान 512 आहे. कितीचा आहे? तर 8चा आहे. म्हणून हे घनमूळ असणार आहे आपलं 87. कितीचं असणार आहे? 87 म्हणजे 87चं घनमूळ असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. 3 डिजिट सोडा. डॉटेड लाईन वळा वळली. चला एकक स्थानचा अंक 6. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे मित्रांनो ज्याचा घन केल्यावर एकक स्थानी 6 येतंय? तर आपल्याला माहिती आहे 6चाच घन केल्यावर एकक स्थानी 6 येतंय. कारण 6चा घन 216 असतो. बरोबर आहे? लेफ्ट हँड साइडला उरलेला नंबर 2515 आहे. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतंय. मी आताच लिहून दिले होते तुम्हाला 16 पर्यंतचे घन. वापस एकदा लिहू आपण तुम्हाला पाठ होण्यासाठी. 11चा घन 1331 असतो मित्रांनो. 12चा घन 1728 असतो. 13चा घन मित्रांनो 2197 असतो. 14चा घन किती होता? 14चा घन 2744 होता. बरोबर आहे? आणि 15चा घन होता 3375 मित्रांनो. आणि 16चा घन होता 4096. मला सांगा 2515 च्या आधीचा घन म्हणजे 2700 जास्त होत आहे. तर 2515 च्या आधीचा घन 2197 तो कितीचा आहे? 13चा आहे. म्हणून हे जे घनमूळ असणार आहे 136 असणार आहे. कितीचं असणार आहे? 136चं घनमूळ असणार आहे मित्रांनो. म्हणून फायनली आन्सर आलं तुमचं 136. चला पुढे जाऊ आपण. हे तुम्ही लक्षात ठेवा 16 पर्यंतचे घन कमीत कमी. नेक्स्ट. हा, चला उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडा. सोडले. शेवटचा अंक 5. सांगा 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे ज्याचा घन केल्याच्या नंतर एकक स्थानी 5 भेटतंय? तर 5च आहे. 5चा घन 125 असतो. उरलेला नंबर 614 आहे. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचं घनमूळ निघतं. 614 च्या आधीचं घनमूळ मित्रांनो 616. 6चा घन किती असतो? 216 असतो. बरोबर आहे?
7चा घन 343 असतो, 8चा घन 512 असतो मित्रांनो, आणि 9चा घन 729 असतो. 614च्या आधीचं घनमूळ आहे 512, ते 8चं आहे. म्हणून फायनली हे जे घनमूळ असणार आहे, क्यूब रूट असणार आहे, ते असणार आहे 85चं. कितीचं असणार आहे? 85चं असणार. नेक्स्ट क्वेश्चन. चला 3 डिजिट सोडून द्या. डॉटेड लाईन वाला वल्ली. शेवटचा एकक स्थानचा अंक 4. चला 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे मित्रांनो की ज्याचा घन केल्यावर एकक स्थानी 4 येत आहे? तर मित्रांनो 3 आणि 7 आणि 2 आणि 8 जर सोडलं तर जे उरलेले नंबर 4 आहे, 1 आहे, 5 आहे, 6 आहे, बरोबर आहे, 9 आहे. हे जे उरलेले नंबर आहेत तर त्यांचा घन केल्याच्या नंतर तेच नंबर त्याच्या एकक स्थानी येतात. म्हणून 4चाच घन केल्यावर एकक स्थानी 4 येतो, कारण 4चा घन मित्रांनो 64 असतो. 830च्या आधीचा नंबर बघा ज्याचं घनमूळ निघतंय, तर 9चा घन मित्रांनो 729 असतो, आणि 10चा घन मित्रांनो 1000 असतो. तर 1000च्या आधीच म्हणजे 830च्या आधीचं घनमूळ 729 आहे, ते कितीचं आहे? 9चं आहे. म्हणून फायनली मित्रांनो हे जे क्यूब रूट असणार आहे, हे क्यूब रूट तुमचं 94 म्हणजे 94चं असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. चला उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडा, डॉटेड लाईन वाढा बोलली. एकक स्थानचा अंक 3. सांगा 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे बाळांनो ज्याचा घन केल्यावर एकक स्थानी 3 येत आहे? तर 3 ला 7ची जोडी आहे मित्रांनो, कारण 7चा घन 343 असतो, म्हणून 7चा घन केल्यावर एकक स्थानी तुम्हाला 3 भेटणार आहे. उरलेला नंबर 103 आहे. 103च्या आधीचा असा नंबर बघा ज्याचं घनमूळ निघतंय. तर 103च्या आधीचं घनमूळ मित्रांनो 64 आहे, कारण 5चं 125 मोठं होतंय, 4चं आहे 64. म्हणून हे जे फायनली घनमूळ असणार आहे 103 823, ते 47चं असणार आहे. कितीचं असणार आहे? 47चं असणार आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. उजव्या साइड कडून 3 डिजिट सोडा, डॉटेड लाईन ओढा बोलली. एकक स्थानी 4 आहे. 1 ते 9 मध्ये असा कोणता नंबर आहे बाळांनो ज्याचा घन केल्यावर एकक स्थानी तुम्हाला 4 भेटणार आहे? तर मी आता सांगितलंय तुम्हाला 4चाच घन केल्यावर एकक स्थानी 4 भेटतंय, कारण 4चा घन किती असतो? 64 असतो. उरलेला नंबर 405 आहे बाळांनो. त्याच्या आधीचा असा नंबर बघायचा ज्याचा घनमूळ निघतंय 400 आधीच्या 5च्या आधीचं घनमूळ. मला सांगा 6चा घन 216 असतो मित्रांनो, 7चा घन 343 असतो बाळांनो, आणि 8चा घन 512 होतो. 512 400 पेक्षा मोठे होतात, तर 405 पेक्षा लहान 343 आहे, आणि ते घनमूळ आहे 7चं. म्हणून फायनली हे जे क्यूब रूट आलं हे आलं 74. किती आलेलं आहे? 74 आलेलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, तर आपण क्यूब रूट म्हणजे घनमूळ कसं काढायचं त्याची ट्रिक बघितलेली आहे. तर नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये मित्रांनो पुढील पार्ट बघणार आहोत. धन्यवाद.